ओके. सो स्क्रीन मी थोडीशी आणि स्क्रीन दिसत असेल. आपण अक्षय या मुहूर्तावर जे काही प्रश्न असतात एमयूएचएस असो, राहुल गांधी, आरजीयू जे एच एस आहे, ह्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहे, जामनगर आहे. या सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये बेसिकली एन सी एस आय नंतर बराच प्रॉब्लेम सुरू आहे एज्युकेशन इन द बी एम एस या संदर्भात. त्यात काय काय होतंय की नवीन इलेक्टिव्ह आले. संस्कृत, आता आपण संस्कृत या विषयाबद्दल जे आपले व्याख्याते आहेत डॉक्टर रामचंद्र डी पवार सर, पुजारी सर, तर यांचा 21 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तो आपल्याला ते शेअर करतीलच. पण मी एक बेसिकली आपला 2 डेज आयुर्वेदा का फॉर्म केला, कशासाठी फॉर्म केला, याची छोटीशी तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह असतं कुठल्या गोष्टीला, ध्येय, तर ते मी इथं तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. आम्ही म्हणजे मी बेसिकली डॉक्टर सिद्धेश्वर धर्माजी लोढा. माझं जी जे आहे म्हणजे बेसिक बी जी बी एम एस जे आहे ते टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून झालेलं. 2010ची आमची बॅच. त्यानंतर 2015ला परत मी तिथं एंट्रन्स दिल्यानंतर 16ला आम्ही क्रियाशर्या विषयामध्ये पदव्युत्तर म्हणजे एम डी यात अभ्यास सुरू केला. तो 2019ला माझा संपला आणि 2022-23ची माझी परत बॅच पीएच डी साठी तिथं सुरू आहे. असा माझा थोडक्यात परिचय. तर ह्या ज्या अखंड 13 वर्षाच्या अकॅडमिक्सच्या विद्यार्थी दशेत काय काय करता येतं, काय काय करता येऊ शकतं, हे आम्ही बदल बघितले. तेव्हा 2012ची बॅच होती, मग 17ची आली, 17 नंतर 21ची आता बॅच येऊन ठेपलेली आहे. आणि 21च्या बॅचला बरेच असे बदल झालेत की संस्कृतचा जो त्याचा जो पेपर है, थोड़ा हिंदी लोगों के लिए भी मैं बता देता हूँ कि आप जो फर्स्ट टर्म का जो पेपर दिया होगा कॉलेज में, डिफरेंट डिफरेंट कॉलेजेस में, तो वैसा यूनिवर्सिटी का पेपर नहीं रहता है संस्कृत का. संस्कृत का जो पेपर होता है आपका वो कंप्लीटली संस्कृत में होता है. दैट मीन्स द सेंटेंस फॉर्मेशन ये आपको संस्कृत में मिलेगा, क्वेश्चन भी संस्कृत में मिलेंगे. सो अभी पैटर्न बहुत सारा चेंज हो गया. पहले एमसीक्यू नहीं था, अभी एमसीक्यू डाल दिए. दूसरा ये चीज है कि संस्कृत जो लैंग्वेज है उसका ग्रामर को बहुत ज्यादा वेटेज दी थी. और यहाँ पे मैथमेटिक्स जैसा हो गया कि आपका ये क्वेश्चन सही है तो मैं आपको मार्क दूंगा, आपने कुछ भी लिखा तो आपको मार्क मिलेंगे नहीं. तो ये सोच के ही हमने बनाया है ये प्लेटफॉर्म, 2 डेज आयुर्वेदा करके है. द तुषार देशमुख सर जो बालरोग के हैं, सबकी ड्रीम सीट रहती है बालरोग, तो उनका बालरोग है, आप उनसे भी सलाह मशवरा ले सकते हो. दैट मीन्स इन द रिकमेंडेड फॉर्म ऑफ मेंटरशिप प्रोग्राम. There are the 13 participants. Okay, this is a demo lecture. This will be shared with you the form of recording. तो जब हम लोग पढ़ाई कर रहे थे वो टाइम पे, तो वो टाइम पे कैसा था, गाइडेंस प्रॉपर दिया जाता था. अभी भी गाइडेंस कुछ कुछ कॉलेज में मिलता है, कुछ कॉलेज में नहीं मिलता. इट्स फैक्चुअल. उसमें ऐसा शर्माने लायक चीज नाही आहे. बरोबर आहे ना सर? तर आता कसं ही आपली मेडिकल सिस्टीम आहे आयुर्वेदाची, आणि आपण प्रयत्न काय करतोय की ह्या विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीचे शिक्षण आपण प्रोव्हाइड करू. तर शिक्षणामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, पहिल्यांदा एक प्रोसेस समजून घ्या. तुम्ही 10वी पर्यंत वेगळ्या पद्धतीने शिकलेले असतात. म्हणजे माझा अनुभव तर असा होता की मी 10वी पर्यंत वर्गात जे शिक्षक शिकवतात तेच मला ते लक्षात राहायचं आणि त्याच्यावर मी पेपर द्यायचो. 8वी 9वी पर्यंत तसंच करायचो. रिव्हिजन नावाचा प्रकार बघितला नव्हता.
बरेच विद्यार्थी कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतात. अशा विद्यार्थ्यांना ही मेथड अभ्यासाची चांगली पडते. जेव्हा आपण 10th स्टैंडर्ड आसपास यायला लागतो, तेव्हा 10th स्टैंडर्ड आसपास जब हम 10th स्टैंडर्ड में आ जाते हैं तो थोड़ा सा बर्डन रहता है, बोर्ड एग्जाम होती है, तो ये बर्डन के लिए हम लोग बहुत बारी रिवीजन करते हैं। वो रिवीजन करने के बाद हम लोग आगे जाते हैं, और आगे जाने के बाद हम लोग वो पेपर्स थोड़ा सा परफेक्शन से करते हैं। 12th स्टैंडर्ड में एंट्रेंस आती है। एंट्रेंस दिस इज अ कंप्लीट डिफरेंट पैटर्न, ऑब्जेक्टिव पैटर्न, एमसीक्यू पैटर्न। उसके लिए डिफरेंट डिफरेंट आप कोचिंग करते हो या क्लास में पढ़ते हो, और आपको थोड़ी और विगरस मेहनत करनी होगी। अभी आप आगे बीएमएस में, क्योंकि ये जो कोर्स जो है वो बीएमएस के लेवल पे है फर्स्ट ईयर में। फर्स्ट ईयर में जैसे आप आते हो, आपको धातु पता नहीं होता है। आप धातु मतलब बोलते हो मेटल, क्योंकि आपने वही पढ़ा है। सो अभी हम लोग आपको स्क्रैच से पढ़ाएंगे। ये जो मीटिंग चालू आहे, जो एरा है थोड्या वेळाने येतोस, माइक चालू रहेगा, काइंडली म्यूट योर माइक। तो जो टूडेज एरवादा का जो एरा है, इसमें हम लोग यही कोशिश करेंगे कि विद इन शॉर्ट टाइम ऑफ स्पैन, 4.5 मंथ्स अभी सब लोगों के पास है मेरे ख्याल से, एक आध महीना उसमें मिलेगा। तो इसमें हम क्या करेंगे कि आपको ऐसा मेंटरशिप देंगे, आपको एक टाइमलाइन देंगे, ये सब्जेक्ट का ऐसा ऐसा होता है, तो आप ये टॉपिक अच्छे से प्रिपेयर करो। ये टॉपिक ये टॉपिक आईएमपी है। इसका माइक चालू है। ठीक है, तो अ, किसका ये टॉपिक इम्पोर्टेंट है, ये एमसीक्यू बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है, ये एससीक्यू जो है कैसा लिखना है। एक मिनट। तो ये जो टॉपिक्स रहते हैं वो हम आपको निकाल के देंगे। जो स्मार्ट स्टडी बोलते हैं ना, वो हम आपसे करवाएंगे। एक होता है हार्ड स्टडी, सुबह से लेके शाम तक पढ़ते जाओ पढ़ते जाओ पढ़ते जाओ, कोई ब्रेक नहीं लेना, कुछ नहीं, रिसाइटेशन प्रॉपर करना नहीं, और फिर लास्ट में एग्जाम के एक दिन पहले पूरा पढ़ाई करना, और एट द टाइम ऑफ एग्जामिनेशन आपको याद नहीं आता। ये सब चीजें नहीं होनी चाहिए, इसीलिए हमने टूडेज आयुर्वेदा का एक प्लेटफॉर्म बनाया है, जिसका डेमो लेक्चर अभी थोड़ी देर में डॉक्टर रामचंद्र डी पुजारी सर, जिनका 21 ईयर ऑफ टीचिंग एक्सपीरियंस इन द संस्कृत है, वो आपको भी गाइड करेंगे। मैं आपका होस्ट आपको ये जो आगे के लेक्चर्स हैं या आपका जो स्टडी मटेरियल्स है, निमोनिक्स कैसे बनाना है, क्रिया शरीर के डिफरेंट श्लोक्स कौन से इंपॉर्टेंट है, रचना शरीर का कौन सा श्लोक इंपॉर्टेंट है, किसको कैसा वेटेज दिया जाता है, पेपर में क्या लिखना है, ये सब चीजें मैं आपको धीरे 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 एक्सप्लेन करूंगा। मैं और हमारी जो पूरी टीम है फर्स्ट ईयर की, वो आपको पूरा गाइड करेगी। चूंकि ये लेक्चर फर्स्ट ईयर के लोगों के लिए है, स्टूडेंट्स के लिए है, तो हम लोग यहाँ पे फर्स्ट ईयर का करेंगे। हमारे फर्स्ट ईयर, सेकंड ईयर, थर्ड ईयर, फोर्थ ईयर, उसके साथ साथ एनटीटी जो टीचर्स बनने की पीजी की एंट्रेंस होती है, मतलब एलिजिबिलिटी टेस्ट वो, और दूसरी है नेक्स्ट। सबका यही क्वेश्चन है कि सर हमारा तो वो नेक्स्ट में कैसे होगा, अभी अभी नया आया है, उसके बारे में कुछ नहीं है। तो आपको कोई डरने की जरूरत नहीं, आपके मन से सारे सवाल अभी रिलैक्स हो जाओ, सवाल छोड़ दो, अभी रिलैक्स हो जाओ। बेसिकली आपका ग्रेजुएशन पूरा कंप्लीट होने के बाद जब नेक्स्ट का टाइम आएगा, तो नेक्स्ट के टाइम पे भी हम लोग आपको पूरा गाइड करेंगे। सो इन ए नटशेल आपको ऑल इन वन सब मिलेगा, ऑल इन वन फॉर आयुर्वेदा स्टडीज, आयुर्वेदा स्टूडेंट्स। ठीक है, मैं अभी ज्यादा टाइम नहीं लेता हूँ, मैं सर को स्क्रीन शेयर करने की अनुमति दे देता हूँ। तो सर आपके साथ अभी वार्तालाप करेंगे। हँडिंग ओव्हर टू द पवार सर। पुजारी सर, तुम्ही आता माईक ओपन केलं तरी चालेल, मी बघतो शेअर करता येते का तुम्हाला, होस्ट करावं लागेल। हाँ सर। तुमची स्क्रीन, तुम्हाला तर होस्ट बनवलेला आहे मी,
आणि आता तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता सर. अं, तिथं ऍडमिट हे करू का सर? हो करा करा. चालेल सर, तुमची स्क्रीन दिसतेय. ठीक आहे सर. आता मी सर पॅन ड्राईव्ह मध्ये पीपीटी केलेली आहे. हो हो, मी ओपन पॅन करा, ड्राईव्ह ओपन पण करा. ओपन करू का? हो. एकच मिनिट आहे सर. स्क्रीन दिसते तुमची. दिसते सर स्क्रीन. सर दिसते? हो हो, दिसते दिसते सर. स्टार्ट करू सर? हो हो, नक्की. हा. सरस्वती नमोस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि निर्विघ्नं भवतु मे सदा. सरस्वती वंदना, क्योंकि विद्या की देवता सरस्वती और गणपति हमारे सनातन संस्कृति में मानी जाती है, तो उनको वंदन करके हम संस्कृत विषय का थोड़ा सा ज्ञान प्राप्त करने की कोशिश करेंगे. आयुर्वेद विद्यार्थियों को संस्कृत क्यों इम्पोर्टेंट है? क्योंकि आयुर्वेदस्य भाषा संस्कृतम, आयुर्वेद की भाषा ही संस्कृत है. सर थोड़ा मराठी इंग्लिश ऐसा चलेगा या कैसे नहीं सर? नहीं नहीं सर, आप कन्वीनियंट वे में लो, कोई दिक्कत नहीं. ओके सर, ओके ओके सर. तर संस्कृत हे आयुर्वेद विद्यार्थ्याला शिकणं का गरजेचं आहे? आयुर्वेदाची भाषाच जी आहे ती संस्कृत आहे. एखादी गोष्ट आपल्याला शिकायची असते, एखादी गोष्ट आपल्याला ज्यावेळेला त्याचं ज्ञान घ्यायचं असतं, त्यावेळेला त्याची भाषा समजणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. ज्याप्रमाणे आपल्याला जर कॉम्प्युटर शिकायचा असेल तर कॉम्प्युटर लँग्वेज, मोबाईल बघायचा असेल तर त्यापैकी ॲप्स किंवा काय त्याबद्दलचं ज्ञान घेणं आपल्याला महत्त्वाचं असतं. ते त्या भाषेमध्येच, त्या लँग्वेजमध्येच आपण घेऊ शकतो. त्याप्रमाणेच आता आपण आयुर्वेदाचं ज्ञान घेण्यासाठी प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेला आहे. तर आयुर्वेदाचं ज्ञान जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर संस्कृत भाषा शिकणं, संस्कृत भाषा येणं, संस्कृत समजणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं फर्स्ट इयरच्या सिलेबसमध्ये संस्कृत हा विषय आलेला आहे. ज्यांचं 10वीपर्यंत संस्कृत असेल त्यांना थोडंसं समजायला सोपं जाईल, पण ज्यांचं 10वीपर्यंत संस्कृत नसेल त्यांनाही समजावं आणि आयुर्वेद का शिकायचा आणि आयुर्वेद शिकण्यासाठी संस्कृत का आवश्यक आहे यासाठी थोडक्यात मी संस्कृत भाषेचं महत्त्व,
का ही संस्कृत भाषा महत्वाची आहे? आपण तर आयुर्वेद शिकणार आहोत, आयुर्वेद संपूर्ण संस्कृतमध्ये आहे, त्यामुळं आपल्याला संस्कृतचं ज्ञान हे आवश्यक आहेच. पण त्याचबरोबर संस्कृतची अशी काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत जी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत, जे आपण पुढं वैद्यकीय क्षेत्रामध्ये या आयुर्वेदाच्या ज्ञानाचा उपयोग करणार आहोत. तर त्यासाठी संस्कृतचं जे महत्व आहे ते मी थोडक्यात आता सांगतो. संस्कृत भाषेची व्याख्या जी केलेली आहे, सम्यक कृतम, ज्यामध्ये पूर्णपणे परफेक्टली केलं जातं त्याला संस्कृत म्हणतात. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये परफेक्शन याला किती महत्व आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. तर पूर्णपणे ज्याच्यामध्ये एखादी कृती केली जाते त्याला संस्कृत असं म्हणतात. त्या संस्कृत विषयी जे काही आश्चर्यकारक गोष्टी आहेत त्या थोड्या मी सांगतो. सगळ्यात महत्वाचं, ही भारतीय भाषा आहे आणि सगळ्यात प्राचीन भाषा आहे. इट इज द ओल्डेस्ट इंडियन ओरिजिन लँग्वेज. आणि संस्कृत भाषा ही सगळ्या भाषांची जननी आहे. आपली मातृभाषा जी कोणती असेल, मराठी, हिंदी, कन्नडा, या सगळ्या मातृभाषेचा उगम या संस्कृत भाषेमधूनच झालेला आहे. प्रत्येक भाषेमध्ये जे काही शब्दसंग्रह असतो, हा शब्दसंग्रह सगळ्यात जास्त संस्कृत भाषेमध्ये आहे. कारण आई आहे, आईकडे सगळ्यात जास्त असतंच आणि आई ती आपल्याला उदार हाताने देत असते. तर अशी ही संस्कृत जननी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, या संस्कृत भाषेचा उपयोग कॉम्प्युटरचे अल्गोरिथम्स करण्यासाठी केला जातो. यूट्यूबवर आपण पाहत असाल, नासामध्ये सुद्धा संस्कृतचं किती महत्व आहे. तर अशी ही संस्कृत भाषा आहे. आणि आता जे सरांनी सांगितलं, गणित आणि संस्कृत याच्यामधलं महत्वाचं साम्य जे आहे, स्ट्रिक्ट ग्रामर रूल्स, जे काही नियम आहेत, ज्याप्रमाणे गणितामध्ये नियम आहेत, त्या नियमानुसार जर आपण गणित सोडवलं तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं आणि ते गणित बरोबर येतं. त्याचप्रमाणे संस्कृत भाषेचं ग्रामर जर आपल्याला व्यवस्थित माहीत झालं तरच संस्कृत भाषा व्यवस्थित समजू शकते. संस्कृत भाषा शिकण्याचं महत्व काय आहे? वैद्याने संस्कृत भाषा का शिकावी आणि संस्कृत भाषेचं आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीनं काय महत्व आहे? सगळ्यात महत्वाचं, ब्रेन फंक्शन, मेंदूच्या कामांना उत्तेजना देणं, मेंदूचं काम व्यवस्थितरित्या व्हावं यासाठी ब्रेन फंक्शनिंग हे संस्कृतच्या अध्यापनानं होत असतं. त्याचप्रमाणे ही एकच अशी भाषा आहे की ज्या भाषेमध्ये जिभेला पुरवठा करणाऱ्या सर्व नाड्यांचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर या भाषेच्या उच्चारणामुळं आपल्या शरीरामध्ये असलेली ऊर्जा केंद्र ही प्रवाहित होत असतात आणि त्यामुळं रक्त संवहन, रक्त संचलन हे व्यवस्थितरित्या वाढत राहतं. यासाठीच प्राचीन आपली जी काही वाङ्मय आहेत, आयुर्वेद आहे, हा सगळा संस्कृत भाषेमध्ये आहे. कारण त्यावेळा संस्कृत हीच भाषा माध्यम म्हणून वापरलं जात होती. ही फक्त भाषा नाही तर आपला आत्मा आणि आपले विचार यांच्यामधला एक सेतू आहे किंवा बंध आहे. जे काही आपण विचार करतो त्या विचारांमुळे आपल्या आत्म्यावर जे संस्कार होत असतात, त्या संस्काराचं सेतू बांधण्याचं काम ही संस्कृत भाषा करते. तर ही संस्कृत भाषेविषयीची सामान्य माहिती झाली. आपल्याला फर्स्ट इयरच्या सिलेबसमध्ये या संस्कृत भाषेचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, यापैकी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पहिला मुद्दा, कोणत्याही नवीन भाषेची ओळख ज्या वेळा आपल्याला करून घ्यायची असते त्यावेळा
त्यामधल्या वर्णांचीच म्हणजे अक्षरांची ओळख असणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळं आपल्या सिलेबसमध्ये जर आपण बघितला तर हा पॉइंट आहे, संस्कृत वर्णानां परिचयः, वर्णमाला माहेश्वरी सूत्राणि, उच्चारण स्थानानि, बाह्य प्रयत्नानि, अभ्यंतर प्रयत्नानि. हा आपल्या सिलेबसमधला पहिला पॉइंट जो आहे त्यावर मी थोडंसं आज आपल्याला इंट्रोडक्शनच्या दृष्टिकोनातून सांगणार आहे. तर यापैकी वर्णमाला, जे कोण महाराष्ट्रीयन असतील त्यांना या वर्णमालेविषयी किंवा ज्यांची मराठी ही मातृभाषा असेल त्यांना वर्णमालेविषयी जास्त काही सांगण्याची गरज नाही. मराठी वर्णमाला आणि संस्कृत वर्णमाला ही दोघांचीही लिपी देवनागरी असल्यामुळं त्याची प्रेझेंटेशन स्टाईल, लिपी ही सेम आहे. मराठी वर्णमालेमध्ये साधारणतः 52 वर्ण किंवा अक्षरं असतात. संस्कृत वर्णमालेमध्ये एकूण 48 वर्ण किंवा अक्षरं असतात आणि ही 48 वर्ण, या वर्णांचं एकत्रीकरण म्हणजेच वर्णमाला. तर वर्णमाला म्हणजे संस्कृत भाषेमध्ये वापरल्या जाणाऱ्या अक्षरांचा समूह किंवा समुदाय. या वर्णमालेचा आपल्याला संस्कृत भाषेमध्ये जो माहेश्वरी सूत्र म्हणून जो दुसरा पॉइंट आहे त्याशी याचा संबंध असल्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा वर्णमालेविषयी आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे. इथं मी स्क्रीनवर आपल्या संस्कृतमध्ये जी 48 वर्ण किंवा अक्षर आहेत ते अक्षर इथं स्क्रीनवर दिलेले आहेत. यामध्ये स्वर, व्यंजन, यामध्ये स्वरामध्ये पहिली जी ओळ आहे ती स्वरांची आहे. एकूण 15 स्वर आहेत. त्यानंतर व्यंजन, याच्यामध्ये 2 भाग केलेले आहेत, वर्गीय व्यंजन आणि अवर्गीय व्यंजन. वर्गीय व्यंजन ही 25 आहेत आणि अवर्गीय व्यंजन ही 8 आहेत. तर अशी ही वर्णमाला संस्कृतमध्ये, या वर्णमालेपासून तयार होणारे शब्द, संस्कृतमध्ये शब्द याला पद असं म्हणतात. तर ही सगळी पद ह्या अक्षरांपासून तयार होतात. त्यासाठी या अक्षरांची ओळख असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. वर्णमालेच्या दृष्टिकोनातून आपल्याला परीक्षेमध्ये फक्त MCQ विचारले जातात आणि ते MCQ या वर्णमालेचे जे काही आता आपण 2-4 स्लाइडमध्ये अभ्यास करणार आहोत ते आपल्या MCQ या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो ये वर्णमाला में 48 लेटर्स संस्कृत के वर्णमाला में रहते हैं और ये वर्णमाला स्वर और व्यंजन इसमें डिवाइड होते हैं. स्वर 15 रहते हैं और व्यंजन 33 रहते हैं. स्वर को संस्कृत भाषा में अच ऐसे बोलते हैं. ये एक प्रत्याहार है. जब हम माहेश्वरी सूत्र पढ़ेंगे तो उसके बारे में अच क्या है, हल क्या है, इसका पता आपको चलेगा. अभी सिर्फ बेसिक इंट्रोडक्टरी है, आप सिर्फ इसके ऊपर कॉन्सेंट्रेट करो. तो स्वर की संख्या 15 है, व्यंजन की संख्या 33 है. तो MCQ में ऐसे क्वेश्चन आ सकते हैं. तो इसके लिए ये 48 नंबर्स कैसे डिवाइड हो गए ये थोड़ा बताया हूँ. स्वर किसको कहते हैं और व्यंजन किसको कहते हैं ये हमें मालूम होना चाहिए. तो व्याकरण दृष्टया या संस्कृत में स्वर को स्वतंत्र उच्चार्यमान स्वरः, जिनका उच्चार हम स्वतंत्र रूप से करते हैं. स्वतंत्र रूप इन द सेंस जो अक्षर उच्चारण करने के लिए जहाँ से वर्ण की उत्पत्ति होती है वहाँ से हम सीधे उच्चार कर सकते हैं. जो कुछ भी फोनेशन है उसके लिए जो कुछ भी एसेसरीज ऑर्गन्स है इसकी ज़्यादा ज़रूरत नहीं पड़ती, नहीं तो ज़रूरत होती ही नहीं. ऐसे अक्षरों को स्वर ऐसे बताया है. तो स्वतंत्र उच्चार्यमान स्वरः ऐसे उसका डेफिनेशन बताया है. विच कैन अटर्ड और प्रोनाउंस इंडिपेंडेंटली, दिस इज इंपॉर्टेंट. तो स्वतंत्र उच्चार्यमान स्वरः MCQ में ये भी क्वेश्चन आ सकता है. तो ये जो 15 स्वर है, ये 15 स्वर ह्रस्व,
दीर्घ, संयुक्त और अयोगवाह ऐसे डिवाइड किए हैं। तो ये 15 का अभी और एक डिवीजन कैसा होता है, ह्रस्व स्वर जो 5 है उनको मूल स्वर भी कहते हैं, अ ई उ रु लु। ये 5 स्वर उनको ह्रस्व स्वर बोलते हैं। उसके बाद दीर्घ स्वर जो आ, दीर्घ ई, दीर्घ उ, दीर्घ रू, ऐसे 4 होते हैं। 5 और 4 9 हो गए। और संयुक्त स्वर जो ये दो स्वर के मिलन से तैयार होते हैं उनको संयुक्त स्वर बोलते हैं। और ये संयुक्त स्वर 4 रहते हैं, ए आई ओ औ। ए, अ और ई इनका संयोग होके ए तैयार होता है। अ और ए का संयोग होके ऐ तैयार होता है। अ और उ का संयोग होके ओ तैयार होता है। अ और ओ का संयोग होके औ तैयार होता है। ऐसे ये 4 स्वर जो है उनको संयुक्त स्वर कहते हैं, क्योंकि दो स्वर एक दूसरे के साथ मिलने के बाद ये अलग स्वर तैयार होता है, इसके लिए उनको संयुक्त ऐसा बोलते हैं। और चौथा जो है अयोगवाह, अयोगवाह इसका इस टर्म का माहेश्वरी सूत्र से संबंध है। ये वर्णमाला में सिर्फ 2 बताए हैं, माहेश्वरी सूत्र में इनको 4 बताए हैं। कौन से 4 है वो माहेश्वरी सूत्र जब हम देखेंगे उस टाइम पता चलेगा। अभी सिर्फ वर्णमाला से हम जुड़े हैं, इसलिए वर्णमाला से जो युक्त है वही अयोगवाह को हम यहाँ देखेंगे। वर्णमाला में जो लास्ट 2 वर्ण अम और हा देखे उनको अयोगवाह बोलते हैं। अम अनुस्वार और अह विसर्ग। तो संस्कृत में अम जो है वो अनुस्वार का प्रयोजन जब होता है तब ये अम स्वर यूज होता है, अयोगवाह यूज होता है। और अह विसर्ग जो संस्कृत की विशेषता है विसर्ग, उसके लिए ये प्रयुक्त होता है। ऐसे ये स्वर 15 होते हैं। व्यंजन जैसा कि मैंने बताया वो 33 होते हैं। उसमें सबसे पहले उनका वर्गीकरण जो है वर्गीय व्यंजन और अवर्गीय व्यंजन। वर्गीय व्यंजन जो पहले 25 बताए हैं, क टू म, क ख ग घ घ, त च च द ध न, जो पहले इस स्लाइड में बताया था। इसमें क ख ग घ य, च छ ज झ य, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म। ये जो 25 वर्ण है उसको वर्गीय व्यंजन कहते हैं। और उसके बाद के जो 8 है, य र ल व, श श स ह, ये 8 को अवर्गीय व्यंजन बोलते हैं। उनको वर्गीय क्यों बोलते हैं, उनको अवर्गीय क्यों बोलते हैं? क्योंकि उच्चारण स्थान के अनुसार, उच्चारण में जो प्रयत्न करते हैं उसके अनुसार ये सभी वर्गीकरण वर्णमाला में बताया है। तो वर्गीय व्यंजन 25 है और अवर्गीय व्यंजन 8 है। ऐसे ये 33 व्यंजन है। तो स्वर का वर्गीकरण और व्यंजन का वर्गीकरण ये बेसिक हमने यहाँ देखा। स्वर का डिटेल वर्गीकरण जो है वो उच्चार के अनुसार और उनको जब जितना टाइम लगता है उसके अनुसार भी किया है। उसका बेसिक सिर्फ हम यहाँ देखेंगे। पुजारी सर, क्लास, हाँ नमस्कार, बोला सर। 2च हॅलो, मिनिटं उरलेत, 2 मिनिटं उरलेत म्हटलं. ठीक आहे, ठीक आहे, रेकॉर्डिंग बंद होऊन गेलं असं. ठीक आहे सर, ठीक आहे. हा. तर स्वर वर्गीकरण ह्रस्व दीर्घ संयुक्त, जे प्रोनाउन्सिएशन आणि आता जस्ट आपण जे बघितलं कंपोजिशन म्हणजे अ आ ई ई ए ऐ वर्णमालामध्ये जे आहे त्याप्रमाणे त्याला ऑन द बेसिस ऑफ कंपोजिशन म्हणजे त्यांचं ज्याप्रमाणे रचना झालेली आहे त्याप्रमाणे ह्रस्व दीर्घ संयुक्त। अ हा ह्रस्व स्वर, आ हा दीर्घ स्वर, ए हा संयुक्त स्वर। दुसरं वर्गीकरण जे आहे तो
उच्चारणासाठी लागणारा वेळ, ऱ्हस्व, दीर्घ, प्लुत. इथं पण ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत असे तीन प्रकार आहेत. याला लागणारा वेळ, मात्रा, काल याच्यावरून हे प्रकार सांगितलेले आहेत. आणि उच्चारण स्थानाच्या अनुसार उदात्त, अनुदात्त, स्वरित या प्रकारे स्वरांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याचप्रमाणे वर्गीकरण व्यंजनांचं सुद्धा केलेलं आहे. अल्पप्राण, महाप्राण, कर्कश, मृदू. यामध्ये थोडक्यात अल्पप्राण म्हणजे वर्णमालेमध्ये वर्गीय व्यंजनामधले पहिलं अक्षर, तिसरं अक्षर आणि पाचवं अक्षर म्हणजेच क, ग, पहिल्या क वर्गामधलं क, ग आणि अनुनासिक ञ हे अल्पप्राण. आणि अवर्गीय व्यंजनामध्ये पहिली ओळ य, र, ल, व याला अल्पप्राण म्हणतात. आणि महाप्राण वर्गीय व्यंजनामधलं दुसरं आणि चौथं व्यंजन म्हणजे ख आणि घ पहिल्या क वर्गामधलं आणि अवर्गीय व्यंजनामधलं श, श, स, ह अशा प्रकारे हे बेसिक स्वर आणि व्यंजन यांचं वर्गीकरण केलेलं